नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता आपल्याकडे 15 ऑगस्ट येणार आहे. तो जवळच आलेला आहे, म्हणून मी तुम्हाला आज आपल्या इतिहासातली म्हणजे ब्रिटिशांच्या काळातली एक गोष्ट सांगते. गोष्टीचं नाव आहे जालियनवाला बाग हत्याकांड. 1919 सालची गोष्ट आहे ती. तर त्यावेळेला पंजाबमध्ये अमृतसर आहे, तिथे एक जालियनवाला बाग नावाचं गार्डन टाईप म्हणजे असं मैदान होतं, खूप मोठं होतं. आणि तिथे मीटिंग आहे, सरकारने मीटिंग ठेवले, असा फतवा एक ॲडव्हर्टाईज करण्यात आली. ते सगळेजण सरकार काय म्हणतंय हे ऐकण्यासाठी म्हणून तिथे गेले. पण तो जो एरिया होता जालियनवाला बाग, तो कसा होता माहिती आहे का बाळांनो? असा चारीकडून त्याला भिंत होती, सगळीकडनं कंपाऊंड होतं आणि आतमध्ये शिरायला एकच गेट. तर सगळेजण आले तिथे. त्यांना काय माहिती की आज आपण आत जातोय, ते परत जिवंत बाहेर येणार नाही ते काय. ते बिचारे आपले सगळे इंडियन लोकं तिकडे सभा ऐकायला, मीटिंग ऐकायला म्हणून गेले. ते तिथे गेले आणि काय केलं, ह्या इंग्रज सरकारांनी सगळं मैदान पूर्ण भरलं. त्या मैदान पूर्ण भरल्यावर तो जनरल डायर म्हणून त्यांचा जो इंग्रजांचा अधिकारी होता, त्यांनी ते गेट बंद करून टाकलं चेन लावून आणि आतमध्ये आपले सैनिक घुसवून त्यांना फायर म्हणून ऑर्डर दिली. आणि त्या सैनिकांनी फायर म्हटल्यावर ह्या सगळ्या लोकांवर धड 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 गोळ्या घातल्या. त्या लोकांना पळायला जागा नाही, कारण सगळीकडनं चारी बाजूनी भिंत, बाहेर पडायला फक्त एकच रस्ता आणि तो पण बंद केलेला. लोकांना काय माहीत की हे असे आपल्यावर गोळीबार करणार आहेत ते. त्याच्यामुळे सगळे लोक निशस्त्र होते आणि असे सगळे निशस्त्र लोक त्या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये मारले गेले. त्या बागेमध्ये एक विहीर होती, खूप मोठी विहीर होती. त्या लोकांना वाटलं की चला आपण विहिरीत उडी मारूया म्हणजे वाचू तरी. पण ती बाळांनो विहीर कोरडी होती. त्याच्यामुळे जीव वाचवण्यासाठी जी लोक त्या विहिरीत उतरली उतरली म्हणजे उड्या मारल्या ना, घाबरली लोक. आपल्या समोर सगळ्यांना धडाधड धडाधड गोळ्या घालतायत म्हटल्यानंतर काय करणार. ज्यांनी त्या विहिरीत उड्या मारल्या ते बिचारे त्या विहिरीतल्या खडकावर डोकं बिकं आपटून डोकं फुटून मेले, कोणी एकमेकांच्या अंगावर चेंगरून मेले आणि कितीतरी जण त्या गोळ्यांच्या मुळे मरून गेले. तर असा हा इंग्रजांनी आपल्यावर अत्याचार केला. ही याच्यात अजून एक मी तुम्हाला दुःखाची गोष्ट सांगते. म्हणजे ही तर दुःखाची बाब आहेच आहे की इंग्रजांनी फायर सांगून त्या सगळ्या एवढ्या निशस्त्र लोकांना, आपल्या लोकांना मारलं. पण त्यावेळेला इंग्रजांच्या हाताखाली आपली लोकं पण काम करायची. इंडियन लोकं, भारतीय लोकं इंग्रजांच्या हाताखाली काम करायची. आणि तेव्हा ते जे सैनिक होते ते भारतीय होते. मग त्यांनी एवढं डोकं नाही का चालवलं? अरे, आतमध्ये बसलेत ते कोणी इंग्रज नाहीत आणि इंग्रजांमध्ये आपल्यामध्ये भारतीयांमध्ये चांगला फरक दिसतो. आपण काळे लोकं आहोत, ते गोरे लोकं आहोत. आपल्यातला राहणीमानातला, चेहऱ्यातला फरक स्पष्ट दिसतो. त्यांनी इंग्रजांच्या त्या डायरने फायर सांगितलं तरी ह्यांनी फायर कसं केलं? हं. एखाद्याने तरी त्या सैनिकांनी तसंच फिरून गोळी मारायची होती ना त्या डायरला, पण नाही. आपल्या लोकांनी ती डोकीच चालवली नाही. साहेब म्हणाला फायर तर फायर. त्यांनी बघितलं नाही की अरे इथे आलेली माणसं हे आपलेच भावंड आहेत, आपलेच भाऊबंद आहेत. आज ही गोष्ट मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितली की बाळांनो, कुठचीही गोष्ट करताना विचार करून करायचा. आपल्याला आपला साहेब काय सांगतोय, तो ते बरोबर सांगतोय का चुकीचं सांगतोय ह्याचा विचार करायचा आणि मगच ते पाऊल उचलायचं. उद्या तुम्हीही मोठे होणार आहात. राजकारणी माणसं कशी राजकारण खेळतायत ह्याचा जरा विचार करा. उगाचच एकमेकांच्या जीवावर उठू नका. आपल्या इतिहासात अशा बऱ्याच गोष्टी घडल्यात की जे साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही ऐकलं, त्यांनी सांगितलं मग आम्ही विचारच केला नाही, असं त्यांनी केलेलं आहे. इतिहास हा एवढ्यासाठी शिकायचा असतो. आम्हाला शाळेत असताना हा प्रश्न नेहमी यायचा की इतिहास का शिकायचा? तर इतिहासात ज्या चांगल्या झालेल्या गोष्टी त्याही ऐकायच्या, त्याच्यापासून स्फुरण घ्यायचं आणि ज्या चुका झाल्यात त्या चुका आपण परत करायच्या नाही, त्या चुका सुधारायच्या. तर ही चूक आपण सुधारली पाहिजे. एक आपण साहेबाची नोकरी करतो याचा अर्थ आपण त्याचे गुलाम नाही झालो. साहेब म्हणे या समोरच्याला थोबाडीत मारेल, तो जर तुमचा भाऊ असेल तर तुम्ही जाऊन थोबाडीत माराल, हे चुकीचं आहे. तर अशा चुका ह्याच्यापुढे आपण करायच्या नाहीत. जरासं डोकं चालवायचं हे सांगण्यासाठी आज मी तुम्हाला ही जालियनवाला बाग ट्रॅजेडी गोष्ट सांगितली.
बाळांनो, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते सहजासहजी मिळालेलं नाही. ते सगळं रक्तलांछित आहे, सगळं रक्ताने लिहिलेलं आहे. कितीतरी लोकं असे त्या स्वातंत्र्याच्या युद्धात गेलेले आहेत. तर आजची ही दुःखद गोष्ट आहे, पण ती आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.